दिवसभरी जरी ठेवल्यात तरी फुगून छान टमटमीतच संध्याकाळपर्यंत तशाच राहतील. अशा होणाऱ्या छान खमंग खुसखुशीत बटाट्याच्या मी इथे पुऱ्या बनवते. फक्त गहू पीठ नाही, त्यामध्ये मी एक सिक्रेट साहित्य घालते. त्याच्यामुळे या पुऱ्या छान खमंग खुसखुशीत आणि जास्ती वेळ टमटमीत फुगलेल्या राहतात. 3 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि पटकन ते शिजले जावेत त्यासाठी मी याच्या 2-2 अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. कुकरला लावते, चांगला मऊ असा शिजवून घेणार आहे. तोपर्यंत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप रवा घेतलाय. हा माझ्याकडे जाड रवा आहे, त्यामुळे मी इथे हा मिक्सरला फिरवून घेणार आहे. जर तुमच्याकडे बारीक असेल तर तो मिक्सरला फिरवण्याची गरज नाहीये. हा चांगला मी इथे मिक्सरला फिरवून घेतेय. अगदी छान बारीक असं हे मी करून घेतलंय. हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेतेय. यामध्ये जेवढा रवा घेतलाय तेवढंच 1 कप गरम पाणी घातलं. हे सगळं चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. रवा थोडासा या पाण्यामध्ये भिजला पाहिजे, त्यासाठी सगळं मिक्स झाल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटे किंवा जास्त वेळ असेल जास्त वेळ ठेवलात तरी चालेल. कमीत कमी 5 ते 10 मिनिटे ठेवा. जास्त वेळ असेल तासभर असाच ठेवला तरीसुद्धा चालेल. बटाटा उकडते तोपर्यंत मी हे ठेवलं होतं. आता हा बटाटा उकडून झालाय, याची साल काढून घेते मी आणि हे किसून घ्यायचं. किसूनच घ्यायचं म्हणजे ते एकसारखं असं बारीक होतं आणि मॅश करून घ्यायचं नाही. मॅश केल्यानंतर ते पूर्ण बारीक होत नाही, त्याचे कण राहतात. मग ते पुरी लाटताना मध्ये मध्ये येतात आणि पुरी फाटली जाते. त्यासाठी किसून घ्यायचं आहे. इथे हा रवा भिजला आहे, चांगला 10-15 मिनिटे भिजला आहे. आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे. थोडीशी हळद घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ओवा घातलेला आहे मी थोडासा, छान खमंग चव लागते पुरीची. आणि कसुरी मेथी थोडीशी गरम करून चांगली चोळून घालायची आहे यामध्ये. कोथिंबीर घालायची आहे. चिली फ्लेक्स घालायचे आहेत 1 चमचा. याच्यामुळे पुरी पण दिसायला छान दिसते. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे मीठ, मसाले, बटाटा, रवा चांगला मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला गहू पीठ घालायचं आहे. रवा घातल्यामुळे पुरी छान खुसखुशीत आणि टम्म फुगलेली राहते, त्यामुळे आधी आपण रवा भिजवून घातला. आता यामध्ये गहू पीठ घालायचं आहे. पाणी यामध्ये अजिबात वापरायचं नाहीये. गहू पीठ जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे. 2 कप गहू पीठ मी इथे वापरलंय. पाणी वापरायचं नाहीये, त्यामुळे लागेल तसं गहू पीठ घालायचं आणि हे मळून घ्यायचंय. चांगलं हे मळून घेतेय मी इथे. आपण बऱ्याचदा नेहमी पुरी बनवत असताना ही बटाट्याची पुरी फक्त गहू पिठामध्ये बनवतो. मग ती बनवल्यानंतर लगेचच मऊ पडते, खुसखुशीत होत नाही. त्यासाठी मी यामध्ये रवा वापरलेला आहे. हे सगळं एकसारखं मळून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तेल घालते आणि परत एकदा हे मळून घेते, म्हणजे छान मऊसूत असं पीठ तयार होतं हे. हे आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटे भिजायला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. 5-7 मिनिटे झाली आहेत. आता पुरी लाटायला घेते मी. तोपर्यंत एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवायचं आहे. 5 मिनिटे हे पीठ भिजल्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल पुसायचं आणि हे एकसारखं असं करून घ्यायचं आहे. हाताला तेल पुसल्यामुळे जास्त ते चिकटत नाही म्हणून. छान मऊ असं पीठ तयार झालंय. याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. पुरी जेवढी तुम्हाला बनवायची आहे त्यानुसार. तेल लावूनच मी याचे गोळे बनवलेले आहेत. पोळपाटाला तेल लावून तेलावरती मी ही पुरी लाटून घेते, कारण पिठावरती लाटली तर ही पुरी तळताना सगळं पीठ त्या तेलामध्ये पसरतं. त्यामुळे तेलामध्येच मी ही म्हणजे तेल लावूनच मी ही पुरी लाटून घेते. अगदी जास्ती पातळ लाटत नाहीये, नाहीतर ही पुरी कडक होते, चांगली फुगत नाही. हलकीशी जाड अशी लाटली आहे, खूप जास्त नाही, हलकीशी. ते पाहताय तुम्ही. छान कडकडीत तेलामध्ये ही पुरी आपल्याला तळून काढायची. पुरी चांगली टमटमीत अशी फुगली की आपल्याला गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती दोन्ही बाजूनी छान एकसारखी खमंग अशी ही पुरी तळून काढायची आहे. अशाच बाकीच्या देखील पुऱ्या मी इथे तळून घेत आहे. अगदी मस्त आणि खमंग खुसखुशीत या पुऱ्या लागतात. नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही बटाट्याची पुरी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता. फक्त दह्याचा डबा असेल तरी बास होतं याच्यासोबत खाण्यासाठी. अप्रतिम अशी ही बटाट्याची छान खमंग खुसखुशीत टमटमीत पुरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.